नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तौर सायन्स अकॅडमी मध्ये परत एकदा आपलं हार्दिक स्वागत। आजचा आपला टॉपिक आहे 9th स्टँडर्ड अल्जेब्रा बीजगणित मध्ये चॅप्टर नंबर 3 प्रॅक्टिस सेट नंबर 3.3। ओके, सो प्रॅक्टिस नंबर 3.3 हा जो आहे सिंथेटिक डिव्हिजन म्हणजे संश्लेषक भागाकार पद्धतीवर अवलंबून आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण फक्त संश्लेषक भागाकार पद्धतीचीच गणित जी 3.3 मध्ये दिलेली आहेत ते बघणार आहोत। ओके, तुम्ही म्हणाल मग रेषीय पद्धतीचं काय? रेषीय पद्धतीची गणित त्यालाच पॅरलल आपण जर करत राहिलो तो व्हिडिओ थोडासा लांब होईल, त्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ करू। आणि तसंही या वर्षी आपल्याला रेषीय पद्धतीने भागाकार पद्धती जी आहे ती ड्रॉप करण्यात आली आहे कोरोनामुळे। ओके, त्याच्यामुळे फक्त आपण रेषीय पद्धती गाळून संश्लेषक भागाकार पद्धती म्हणजे सिंथेटिक डिव्हिजन याचाच विचार करूया विथ प्रॅक्टिस सेट नंबर 3.3। ओके, सुरू करायचं का मग प्रॅक्टिस सेट नंबर 3.3 विथ संश्लेषक भागाकार। So let's start with practice set number 3.3 that is which is based on synthetic division म्हणजे संश्लेषक भागाकार पद्धती। आपण डायरेक्टली 3.3 मध्ये आलेलो आहोत कारण this method is quite simple and easy to understand। ओके, मग काय करायचं डायरेक्ट उदाहरणात 3.3 मधलं जर उदाहरण घेऊन तुम्हाला समजून सांगितलं तर ते तुम्हाला समजू शकेल। ओके, बाकी तुम्ही हुशार आहातच। मग आपण काय केलं बघा, एक एक्झाम्पल घेतलं इथं तुमच्या पुस्तकातलं 3.3 मधलं फर्स्ट एक्झाम्पल दॅट इज 2m² - 3m + 10 डिवाइडेड बाय m - 5। आता ही मेथड सॉल्व्ह करत असताना या मेथडने आपल्याला सॉल्व्ह करत असताना आपल्याला 2 ते 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की फर्स्ट म्हणजे की दिलेली जी पॉलिनॉमियल आहे ही आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहावी लागते। स्टँडर्ड फॉर्म मध्ये किंवा डायरेक्टली तुम्ही इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिलं की ती मिसिंग टर्म सहित येते। ओके, अँड देन द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टू राईट this polynomial in coefficient form। So these two steps are quite important। Okay, आता आपल्याला इथं दिलेली जी पॉलिनॉमियल आहे ती पॉलिनॉमियल आपण काय करूया p of x च्या फॉर्म मध्ये आधी लिहून घेऊया की नेमकी काय आहे ती। सो p of x म्हणजे आता इथं आपली पॉलिनॉमियल ज्या व्हेरिएबल मध्ये दिली ते लिहावं लागेल दॅट इज p of m is equal to 2m² - 3m + 10। ओके, सो ही झाली तुमची पॉलिनॉमियल। नाउ चेक वेदर इट इज इन द स्टँडर्ड फॉर्म ऑर नॉट, म्हणजे ती तुमच्या प्रमाणित रूपामध्ये आहे की नाही ते चेक करा। मला वाटतं ऑलरेडी दिलेलीच आहे। सिंपल एक्झाम्पल आधी पहिलंच घेतलेलं आहे पण तुम्हाला समजणार आहे ते लगेच। मग 2m² - 3m + 10 हे स्टँडर्ड फॉर्म मध्येच आहे, त्याचा आपल्याला फक्त इंडेक्स फॉर्म लिहायचा। आता इंडेक्स फॉर्म जो आहे ओके, इंडेक्स फॉर्म जो आहे ती पॉलिनॉमियल ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये असल्यामुळे त्याचा इंडेक्स फॉर्म सुद्धा तोच असणार आहे। देर इज नो मिसिंग टर्म इन दॅट पॉलिनॉमियल। आहे का तिथं कुठली मिसिंग टर्म किंवा जी गाळलेली टर्म आहे का तिथं? जर नसेल तर आपण काय करतो, राईट इट विथ 0 and x। सो देर इज नो मिसिंग टर्म, सो राईट इट ॲज इट इज 2m² - 3m + 10। ओके, सो दिस इज द फर्स्ट स्टेप, यू कॅन से दॅट। याच्यानंतर पुढची पायरी आहे की त्याचा कोइफिशियंट फॉर्म लिहायचा। काय लिहायचं तुम्हाला आता? कोइफिशियंट फॉर्म। ओके, सो कोइफिशियंट फॉर्म जो आहे विच इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप इन दॅट डिव्हिजन मेथड। ओके, कोइफिशियंट फॉर्म। आता याचा जो कोइफिशियंट फॉर्म आहे म्हणजे त्याला काय म्हणतो रे मराठीमध्ये आपण? सहगुणक रूप, सहगुणक रूप किंवा सहगुणक स्वरूपामध्ये मांडायचं। सहगुणक स्वरूपामध्ये मांडायचं म्हणजे नेमकं कसं मांडायचं तर याचे सगळ्यांचे कोइफिशियंट लिहायचे। सो जस्ट टेक केअर while writing the coefficients, write it with signs only। Okay, so 2 is the coefficient of m², then -3 and the last term is 10। So complete bracket, this is what coefficient form of your given polynomial। आता याला डिवाइड कशाला करायचं, कशाने करायचं सॉरी, m - 5 हा तुमचा कोण आहे? डिवायझर आहे। कोण आहे तुमचा डिवायझर? m - 5। ओके, सो दिस इज युअर डिवायझर। परंतु आपल्याला m - 5 ने नाही डिवाइड करायचं तर m - 5 मध्ये असणारा जो -5 आहे सो टेक अपोजिट ऑफ युअर -5 दॅट इज +5। सो अपोजिट काय घ्यायचं तुम्हाला? अपोजिट ऑफ -5 is, what is opposite of -5? So opposite of -5 is +5। ओके, प्लस असल्यामुळे त्याचं चिन्ह आपण लिहित नाही, चिन्ह नसलं की समजायचं ते पॉझिटिव्हच असतं। ओके, मग ह्या +5 ने आपल्याला थोडक्यामध्ये डिवाइड करायचं किंवा अरेंजमेंट मध्ये आपल्याला तिथं मांडायचं आहे। ओके, म्हणजे तुमची येणारी जी काही पॉलिनॉमियल आहे डिवायझर म्हणून त्या डिवायझर मध्ये इथं -5 होतं म्हणून आता आपण काय घेतलं? +5 अपोजिट घेतलं। समजा
जर ते प्लस असतं तर आपण -5 घेतला असता. मायनस असेल तर प्लस घ्यायचं, प्लस असेल तर मायनस घ्यायचं. सो सिंपल. आले का तुमच्या लक्षामध्ये इथपर्यंत? पहिलं आपण गणित सावकाश आणि हळूवार घेऊया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. एवढ्या स्टेप जर तुम्हाला कळाल्या असतील तर आपण आता प्रत्यक्षामध्ये फील्डवरती म्हणजे भागाकार करण्यासाठी जाणार आहोत. भागाकार करण्यासाठी अरेंजमेंट लागते. अरेंजमेंट कशी? तर राईट युअर कोइफिशियंट लाईक दिस. सो व्हॉट आर युअर कोइफिशियंट्स? दॅट इज 2, then -3 and 10. Okay, so keep some sufficient distance between these coefficient. Now put a vertical line. Put a vertical line. Then again, okay, leave some sufficient space to write some digit right here. काही संख्या लिहिण्यासाठी थोडीशी अजून जागा सोडा आणि आता हॉरिझॉन्टल लाईन अशी ओढून घ्या. झाली. ही झाली आपली अरेंजमेंट. एवढीच आहे फक्त. आता मग डिवायझर मध्ये ज्याने डिवाइड करायचं ती संख्या कुठे लिहायची? वेअर टू राईट दिस 5. सो राईट दिस 5 इन धिस गॅप. ओके, हिअर इज युअर opposite of -5, that is +5. आता नेक्स्ट स्टेप. सो इन नेक्स्ट स्टेप just take these 2 downward as it is just below that line, that is 2. ओके, आणि मग आता काय करणार तुम्ही? 5 आणि 2 चा फक्त गुणाकार करायचा. 5 आणि 2 चा गुणाकार करा. 5 दोन्ही 10. 5 दोन्ही किती? 10. मग लिहायचं 10. कशाच्या खाली लिहायचे? सेकंड जो काही तुमचा कोइफिशियंट आहे त्याच्या खाली लिहा. चिन्ह असेल जसं असेल तसं. आलं लक्षामध्ये? 5 आणि 2 चा जो तुमचा गुणाकार आलाय 5 दोन्ही 10 तो फक्त लिहिला. आता इथे तुम्हाला चिन्ह बदला बदलीची काही गरज नाही. त्या मेथड मध्ये जे काय सबट्रॅक्शन करत होतो काही नाही. इथं प्लस आहे किंवा मायनस आहे, इथं प्लस आहे किंवा मायनस आहे, यांच्यात जे काय होईल फक्त बेरीज वजाबाकी बघायची. मग आता इथं 10 प्लस आहे आणि हे मायनस आहे, यांची ऑब्विसली काय होणार आहे रे? वजाबाकी. सबट्रॅक्शन विल टेक्स प्लेस. सो व्हॉट विल बी द आन्सर? सो हिअर यू विल गेट 7 ओनली. किती भेटणार तुम्हाला? 7 मिळणार आहे. ओके, आता ह्यांच्यामधनं जे काय बेरीज वजाबाकी करून मिळणार आहे त्याचा आणि याचा 5चा परत गुणाकार करायचा, म्हणजेच 5 into 7. 7 35. सो राईट 35 हिअर विथ साइन. ओके, 35 तुम्ही या ठिकाणी लिहिले. आता हे +10 आहे, हे +35 आहे. यांची बेरीज वजाबाकी जे काय असेल ते करायची आहे आणि आलेली बेरीज आणि वजाबाकी जी आहे तिथं मांडा. मग किती येणार तुमची बेरीज वजाबाकीची? 5 and 4 45. आलेली जी बेरीज आहे किंवा वजाबाकी काय असेल? मेक अ बॉक्स अराउंड इट. ओके, सो वाय दिस बॉक्स अराउंड दॅट लास्ट नंबर? सो धिस विल बी युअर रिमाइंडर. कोण? हा काय असेल तुमचा? रिमाइंडर असेल. काय असेल? रिमाइंडर. ओके, व्हॉट इज मीन बाय रिमाइंडर? इन मराठी इट इज कॉल्ड एज बाकी. ही आपली काय असणार आहे? बाकी. आणि हे जे आलेलं उत्तर आहे, हा जो भागाकार आहे इथून एवढा सगळा, उरलेल्या संख्या 2 आलेल्या आहेत विच आर इन द कोइफिशियंट फॉर्म. दीज आर कोशंट. काय आहे ते आपलं? कोशंट म्हणजेच भागाकार. आलेला भागाकार. लक्षामध्ये? पण आलेला भागाकार कोइफिशियंट फॉर्म मध्ये आहे, आपल्याला त्याला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहावं लागेल की नाही? रिमाइंडर तर कळला तुम्हाला, हा शेवटच्या बॉक्स मध्ये जी काय आलं असेल दिस इज युअर रिमाइंडर म्हणजे बाकी. परंतु या उरलेल्या 2 संख्या आहेत ते मात्र आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहावं लागणार आहे. ओके, सो युअर कोशंट. काय कोशंट आला तुमचा? इथं लिहूया परत. कोशंट इन कोइफिशियंट फॉर्म. कोशंट इन कोइफिशियंट फॉर्म. ओके, म्हणजेच किती आलाय? 2 and 7 ओनली. 2 and 7. कोइफिशियंट मधून इंडेक्स मध्ये जाताना काय पायरी असते? कसं करतो आपण? किती कोइफिशियंट आहेत ते आपण काउंट करतो. सो देअर आर 2 कोइफिशियंट्स. 2 कोइफिशियंट आहेत याचा अर्थ तुमची पॉलिनॉमियलची डिग्री 1 पासून चालू होणार. जेवढे कोइफिशियंट त्याच्यापेक्षा 1 न कमी. हाऊ मेनी कोइफिशियंट्स आर देअर? 2 कोइफिशियंट्स आर देअर. ओके, सो लेस दॅन 1 कोइफिशियंटच्या लेस दॅन 1 डिग्री असणारी तुमची पॉलिनॉमियल असणार आहे. त्याच्यामुळं तुमची जी पॉलिनॉमियल आहे ती तुम्हाला कशी लिहावी लागणार आहे बघा. आता डायरेक्ट लिहितो इथं कोशंट. काय लिहितो? कोशंट म्हणजे भागाकार. कसा लिहिणार? तर तुमची पॉलिनॉमियल 1 डिग्रीची असणार आहे. m या व्हेरिएबल मध्ये असणार आहे म्हणून इथं लिहितो फक्त मी m. ओके, विथ डिग्री 1 किंवा इंडेक्स 1. आता 1 च्या नंतर डिग्री काय असते पुढची? डिसेंडिंग ऑर्डरनी 0
मग लास्ट जी संख्या आहे ती आधी आपण लिहून घेतली तर चालते, किंवा तुम्हाला एक सोपी पद्धत म्हणजे कसं आहे की शेवटची संख्या आधी लिहून घ्यायची. ओके, सो राईट 7. ओके, कसं आहे ते, प्लस का मायनस आहे? प्लस आहे. आता एकच संख्या राहिली. ओके, आता त्याची डिग्री किती सांगितली होती मी? 1. पॉलिनॉमियल तुमची काय आहे? m. सो राईट m. आणि हा त्याचा कोइफिशियंट असतो, ह्याची डिग्री 1, त्याचा कोइफिशियंट लिहून टाका 2. सो 2m + 1 एवढाच तुमचा कोइफिशियंटच्या फॉर्म मध्ये असणारा जो क्वोशंट आहे तो इंडेक्स फॉर्म मध्ये आला. 2m + 7 इज युअर क्वोशंट, म्हणजेच भागाकार आलेला आहे. मग शेवटी सगळ्यात तुम्ही लिहू शकता या ठिकाणी आलेला जो क्वोशंट आहे दॅट इज क्वोशंट इज 2m + 7 अँड रिमाइंडर इज इक्वल टू 45. ओके, दॅट्स इट फॉर द सिंथेटिक डिव्हिजन म्हणजे संश्लेषक भागाकार पद्धती. अतिशय सोपी आहे. जर तुम्हाला कळाली असेल तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल जाऊया, अजून क्लिअर होईल. ठीक. सेकंड एक्झाम्पल फ्रॉम प्रॅक्टिस सेट नंबर 3.3 दॅट इज x⁴ + 2x³ + 3x² + 4x + 5 डिवाइडेड बाय x + 2. ओके, सो ऑल सेट इज रेडी हिअर. फक्त आपल्याला तिकडे फिलअप करून भरायचं, त्यामुळे मी आधीच वेळ वाचण्यासाठी आधीच करून ठेवलेलं आहे. फक्त आपण त्यात भरूया, तुम्हाला सोपं लागेल बघा आता कसं आहे ते. सो इंडेक्स फॉर्म म्हणजे काय? आता जर व्यवस्थित पाहिलं आपण, इफ यू लुक केअरफुली इट इज ऑलरेडी इन द इंडेक्स फॉर्म. ओके, नो मिसिंग टर्म इज देअर, म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल सारखंच आहे. सो राईट x⁴ + 2x³ + 3x² + 4x + 5. ओके, इथं डायरेक्टली घेतलेलं आहे. पहिलं एक्झाम्पल सोडवण्यासाठी मी थोडंसं जरा जास्त सांगितलं होतं. आता इथं डायरेक्ट इंडेक्स फॉर्म घेतलेला आहे. इंडेक्स फॉर्म नंतर सेकंड स्टेप इज टू राईट कोइफिशियंट फॉर्म. ओके, कोइफिशियंट फॉर्म काय असणार? आता कोइफिशियंट मध्ये आपल्याला फक्त कोइफिशियंट मांडायचे. व्हॉट आर द कोइफिशियंट? सो याचा कोइफिशियंट किती असेल? 1. राईट इट विथ साइन, देन 2 विथ प्लस साइन, देन 3 विथ प्लस साइन, 4 विथ प्लस साइन, 5 इज ऑल्सो विथ प्लस साइन. दिस इज द कोइफिशियंट फॉर्म. सगळ्यांचे कोइफिशियंट तुमच्या लक्षात आले असतील, लक्षामध्ये. त्यानंतर डिवायझर तुमचा काय आहे? सो युअर डिवायझर इज x + 2. It is x + 2. Okay, if it is x + 2 then we have to take काय घ्यायचं आहे आपल्याला? Opposite of that 2. Okay, so opposite of 2 is -2, that is -2. Okay, that's it, this part. असं लिहिलं. आता नेक्स्ट पार्ट म्हणजे ही अरेंजमेंट विथ साइन अँड हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लाईन. याच्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आता? So write the coefficient form of that polynomial. What is it? Write it with sign. That is 1, then it's 2, then 3 and 4 and 5. Okay. Now the main thing is to write is opposite of 2 is -2. So write your -2 in this gap. This is -2. Now as usual, take this one as it is and put here. आता काय करणे? याचा दोघांचा काय करायचा? गुणाकार करायचा, मल्टिप्लिकेशन करायचा आहे. -2 × 1 that is -2. So write the multiplication product below these two. Okay, so plus and minus. आता प्लस अँड मायनस झालं की त्यांची जे काय बेरीज वजाबाकी होईल तिला इथं काय येईल रे ती? It will be 0. ती किती येणार आहे? 0. ओके, आता 0 आणि -2 चा गुणाकार करा. 0 आणि -2 चा गुणाकार शून्याने कशालाही गुणलं तरी उत्तर किती येणार? शून्यच येणार आहे. ओके, सो राईट 0/3. आता शून्याला चिन्ह नाही, ह्याला प्लसचं चिन्ह आहे. सो 3 + 0 इट्स 3 ओनली. ओके, आता 3 आणि -2 चा परत गुणाकार करा आणि आलेला गुणाकार आता कशा खाली लिहा? 4 च्या खाली लिहा. म्हणजे किती येणार तुमचं? -2 × 3 -6. ओके, -6 लिहिल्यानंतर ह्यांची काय? हे मायनस आणि हे प्लस मध्ये काय होईल? वजाबाकी होणार आहे. सो युअर सबट्रॅक्शन विल बी -2 अगेन -2 into -2 will be what? Will be +4. बेदुणी 4, परंतु मायनस प्लस होणार आहे. आता हे 5 च्या खाली मांडायचं. ओके, आणि 5 आणि 4 चं जे काय होईल तेच आपलं काय असणार आहे? रिमाइंडर असणार आहे. 5 आणि 4 किती रे?
9. ओके, आणि ह्या 9 ला काय करायचा, बॉक्स टाकायचा. हा काय तुमचा रिमाइंडर, काय तुमचा इट्स युअर रिमाइंडर, म्हणजेच काय आहे बाकी. ओके, आता जे उरलेलं आहे 1 2 3 4 डिजिट्स, दिस 4 डिजिट्स आर क्वोशंट, म्हणजे भागाकार आहे, बट इन कोइफिशियंट फॉर्म. कसल्या फॉर्म मध्ये आहेत ते, कोइफिशियंट फॉर्म मध्ये आहेत. सो राईट दिस कोइफिशियंट फॉर्म in this bracket, that is 1 0 3 and -2. ओके, आता हा जो क्वेश्चन आहे तो इंडेक्स फॉर्म मध्ये लिहावा लागेल, कारण आपल्याला आन्सर लिहायचं आहे. मग इंडेक्स फॉर्म मध्ये तुम्ही कसं लिहिणार आता त्याला. सो काउंट 1 2 3 4 कोइफिशियंट आहेत. जर 4 कोइफिशियंट असेल तर लेस दॅन 1 डिग्री असणारी तुमची पॉलिनॉमियल असणार आहे. ओके, इफ कोइफिशियंट्स आर 4 देन युअर पॉलिनॉमियल विल बी स्टार्ट विथ द डिग्री 3 ओनली. म्हणजे घातांक 3 असणारी पॉलिनॉमियल तयार होणार आहे. म्हणजेच कशी असणार आहे, एक्स क्यूब, त्यानंतर एक्स स्क्वेअर, त्यानंतर एक्स, आणि शेवटचा कोइफिशियंट असेल जो काय असेल तो -2 याच्या शेजारी मांडायचा. ओके, एक्स क्यूब, एक्स स्क्वेअर आणि एक्स. आता हे सगळे त्याचे कोइफिशियंट आहेत, याला जोडून घ्या. आलं लक्षामध्ये, पहिला कोइफिशियंट इथे जाणार म्हणजे 1, तो नाही लिहिला तरी चालला असता, +1 आहे. हा 0 आहे, मग +0 होणार. ओके, तेही प्लस मध्ये आहे त्याच्यामुळे तो +3 होणार. सो एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस 3x -2. लक्षामध्ये, याचाच अर्थ तुम्हाला हे जर काढून टाकलं तर तुमचा क्वोशंट काय येणार आहे तो खाली आपण सगळ्यात शेवटी लिहूया जसं तसा. आता रिमाइंडर जो आहे तो लिहून टाकायचा. रिमाइंडर काय आहे तुमच्याकडे, रिमाइंडर इज 9 अँड अगेन राईट युअर क्वोशंट. देअरफॉर क्वोशंट इज, आता हे नाही लिहिलं तरी चालेल. कसं लिहिणार तुम्ही, एक्स क्यूब प्लस 3x -2 ओनली. झालं, हा तुमचा रिमाइंडर. परत एकदा लिहिलं तरी काय हरकत नाही, म्हणजे उत्तर दाखल. ओके, दॅट्स इट फॉर द सेकंड एक्झाम्पल. आले का लक्षामध्ये तुमच्या. थर्ड एक्झाम्पल जाऊया. थर्ड एक्झाम्पल फ्रॉम प्रॅक्टिस सेट नंबर 3.3, that is y cube -216 divided by y -6. Okay, this is our polynomial. So write it in the index form. Okay, so now you will get the index form in this example, that is y cube. So write it in the descending form of the index. So y cube, आता इथं मिसिंग टर्म तुम्हाला दिसते, y स्क्वेअर नाही किंवा इंडेक्स 1 नाहीये, त्याच्यामुळे आपण काय करूया, प्लस 0y स्क्वेअर 0y स्क्वेअर प्लस 0y. ओके, 3 नंतर 2 नंतर 1, आणि हे 216 शेवटी दिलेलेच आहे, -216. ओके, दिस इज व्हॉट इंडेक्स फॉर्म. आता इंडेक्स फॉर्म लिहिल्यानंतर त्याचा आपल्याला लिहावा लागतो कोइफिशियंट फॉर्म. सो कोइफिशियंट फॉर्म म्हणजे सगळ्यांचे कोइफिशियंट, ह्याचा काहीच नाही म्हणजे किती असतो. सो दॅट इज 1, then 0, then you have 0 again and -216. हे झालं सहगुणक रूप. आता डिवायझर म्हणजे काय तुमच्याकडे, डिवायझर आहे y वजा 6, y -6. ओके, नाउ वी हॅव टू टेक opposite of -6 is +6. Okay, so take this 6 and continue with your synthetic division. So write this 6 in this gap, and now this coefficient we have to write on that gap. म्हणजे काय लिहावं लागेल आपल्याला इथं 1, then 0, again 0 and -216. ओके, पूर्ण सेटअप आधीच लिहिला वेळ वाचण्यासाठी. तर आता हे एक जे आहे ते आपण जसंच्या तसं काय करतो, खाली घेत असतो. सो 1. ओके, आणि याचा आणि याचा काय करतो, गुणाकार. सो 6 1 जा 6. सो राईट दिस प्रोडक्ट अंडर दिस 0. ओके, so addition or subtraction will take place, whatever it is, just calculate it. 6 0 अधिक 6 म्हणजे किती असणार, 6च असणार आहे. अगेन मल्टिप्लाय दिस 6 विथ दिस 6. ओके, 6 6 जा 36. ओके, so again 0 plus 36, that is 36 will remain as it is. Now 36 into 6, 36 गुणिले 6 म्हणजेच किती येणार आहे, ते येणार आहे 216. किती येणार आहे, 216, पण ते तर प्लस मध्ये आहे, हे मायनस मध्ये आहे. ओके, सो प्लस मायनस विल बी, आन्सर इज 0. इफ आन्सर इज 0, दिस इज द रिमाइंडर. काय असेल ते असेल, त्याला काय करून टाकायचा, बॉक्स करून टाकायचा. व्हॉट एव्हर द डिजिट्स आर हिअर, दिस इज द कोइफिशियंट फॉर्म ऑफ क्वोशंट. आलेल्या भागाकाराचं हे सहगुणक रूप असतं, त्याला आपल्याला इथे लिहावं लागेल 1
6 आणि 36. मगाशी सांगितल्याप्रमाणे किती कोइफिशियंट आहेत? 3 कोइफिशियंट आहेत. मग तुमची भागाकार जी आहे इंडेक्स फॉर्म मध्ये ती कशी मांडाल? तर डिग्री 2 ने स्टार्ट होणारी पॉलिनॉमियल असेल. ओके, आता तुमची पॉलिनॉमियल y मध्ये आहे त्याच्यामुळे मी स्टार्ट करतो y स्क्वेअर. ओके, त्यानंतर काय असेल y आणि शेवटची पॉलिनॉमियल जी असेल ती +36 आहे, तशीच मांडून टाका. आता y स्क्वेअर यांचे फक्त चिन्ह आणि कोइफिशियंट मांडायचं राहिलेलं आहे. ओके, y स्क्वेअर म्हणजे हा, याचा कोइफिशियंट हा आहे, सो 1. याचा कोइफिशियंट काय आहे 6, सो प्लस असल्यामुळे +6y. ओके, सो y स्क्वेअर +6y +36, दॅट्स इट. आता रिमाइंडर किती आला तुमचा? 0 ओनली. सो राईट रिमाइंडर हियर. सो दिस इज व्हॉट थर्ड एक्झाम्पल. व्हेरी इझी अँड सिंपल. ठीक. Sum number 4 from practice number 3.3, that is 2x raised to 4 3x cube plus 4x minus 2x square divided by x plus 3. Okay, so if you look carefully in this example, it is not given in the standard form. Something is missing in that polynomial. What is it? The last constant is missing. म्हणजे शेवटची संख्या त्याच्यामध्ये मिसिंग आहे, शिवाय ह्याच्या काय स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसणाऱ्या संख्या त्याच्या टर्म मिसमॅच किंवा मिसअरेंज झालेल्या आहेत. सो डिरेक्टली राईट इन द इंडेक्स फॉर्म. आता इंडेक्स फॉर्म मध्ये तुम्ही कसं लिहिणार त्यावेळेला सगळ्या येणार आहे त्या ठिकाणी. बघा मग आता 2x raised to 4 plus 3x cube. आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये किंवा इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिताना डिसेंडिंग ऑर्डर आपण लिहितो x raised to 4 plus 3x cube. त्यानंतर काय येणार? स्क्वेअर वाली टर्म आली पाहिजे. स्क्वेअर वाली टर्म कुठेतरी इकडे जाऊन बसलेली, तिला घ्या चिन्ह सहित ठेवा इकडे -2x स्क्वेअर. नाव स्क्वेअर नंतर सिंगल इंडेक्स असणारी किंवा एक इंडेक्स असणारी टर्म असते, दॅट इज +4x, राईट इट विथ साइन. आता लास्ट टर्म आपल्याला जी कॉन्स्टंट असते ज्याचा कोइफिशियंट ज्याचा इंडेक्स 0 असतो ती संख्या दिलीच नाही, परंतु आपल्याला ती इथं लिहावी लागते आणि लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल तर 0च आहे, कशाला लिहायची काय गरज आहे? नाही दिली बरोबर. तसं नाही, लिहायचीच आहे. ती त्या पॉलिनॉमियलचा एक भाग असते. डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे आपल्याला जेव्हा पॉलिनॉमियल लिहितो त्यावेळेला जो काही त्याचा इंडेक्स किंवा डिग्री असते त्याच्या उतरत्या क्रमानुसार 0 डिग्री पर्यंत जावं लागतं किंवा इंडेक्स पर्यंत जावंच लागतं. हे जर नाही लिहिलं तर मग आपला तिकडं रिमाइंडर चुकणार आहे. म्हणून आपण कोइफिशियंट आता डायरेक्ट लिहूया. आता कोइफिशियंट सुद्धा अतिशय सोपे. डायरेक्ट लिहा काय तुमचे कोइफिशियंट आहेत ते. सो कोइफिशियंट्स आर 2, then 3, then -2, then 4, write it with sign only, and 0 as well. ओके, त्यानंतर डिवायझर तुमचा काय दिलेला आहे बघा बरं. So divisor is given x plus 3. Okay, so what will be the sentence now? Opposite of 3 is -3. Opposite of 3 is -3. So we have to do with this -3. So take this -3 and put this -3 in this gap. Okay, and the next step is to write all these coefficient above this line in this gap. Okay, काय आहेत मग ते? तर ते 2 आहे, त्यानंतर 3 आहे, त्यानंतर -2, then 4 and 0. ओके, नाव ऍज युजुअल तुम्हाला काय करायचं आहे, ह्याच्या टर्म्स आहेत, पहिली जी टर्म आहे ती ऍज इट इज खाली घ्यायची आहे, त्या लाईन खाली लिहून टाका आणि याचा आता गुणाकार करायचा आहे. ओके, 3 दुनी 6 किती येणार? -6. हे मायनस असल्यामुळे मायनस आलं. ह्या दोन टर्म्स मध्ये चिन्ह बदलाबदलीची काही गरज नाही. जे काय होईल ती बेरीज वजाबाकी करून टाकायची. -6 आणि हे +3 म्हणजे वजाबाकी होणार, येणारी वजाबाकी असेल -3. ओके, अगेन मल्टिप्लाय दिस -3 विथ दिस -3, यू विल गेट -9. सॉरी इट्स नॉट -9 +9. ओके, +9 असणार आहे इथं. अलग लक्षामध्ये. आता तिथं चुकून मायनस झालं तर त्याला प्लस करून टाकलं म्हणजे तसं लिहावं असं काय नाही. सो +9 या ठिकाणी तुमचं किती उत्तर येईल? मग आता हे प्लस आणि ते कसं असे मायनस आहे, मग काय लिहिणार तुम्ही? फोडूनच टाकतो, लिहायची काय आवश्यकता नाही. इथं राहील तुमचं 7. किती राहणार? 7 राहणार, कारण हे प्लस आहे आणि हे मायनस आहे. वजाबाकी केली 7 आलं, 7 प्लस मध्ये आलं, 9चं चिन्ह मोठ्या संख्येचं. ओके, आता 7 त्रिक 21 ते मात्र निगेटिव्ह येणार आहे. सो राईट दिस 21 अंडर द 4. ओके, नाव दिस मायनस दिस प्लस सबट्रॅक्शन विल टेक्स प्लेस, म्हणजे किती येणार तुमच्याकडं? -17. -17 आलं. ओके, कारण 21चं चिन्ह आहे मोठ्या संख्येचं. आता 17 आणि 3चा गुणाकार करायचा आहे परत आपल्याला. सो 17 3 चा 51. सो राईट दिस 51 अंडर दिस 0. सो मायनस विल +51
51. Okay, now this 51 under that 0 will be remain as it is, that is 51, which is our remainder म्हणजे बाकी असणार आहे. And the remaining terms किंवा रिमेनिंग जे काय कोइफिशियंट आहेत ते कोइफिशियंट म्हणजे आपल्या भागाकाराचे सहगुणक आहेत, त्यांना खाली घेऊन या आणि मांडून टाकायचं. काय काय ते, it is your 2, then -3, then 7 and -17. Okay, now convert this coefficient form of coefficient in the index form. मग कसं करतो आपण, तर आपण कोइफिशियंट काउंट करूया. 1 2 3 4. जर 4 कोइफिशियंट असतील तर त्याच्यापेक्षा एक न कमी डिग्री असणारी तुमची पॉलिनॉमियल असते, म्हणजे डिग्री 3 किंवा इंडेक्स 3 न चालू होणारी तुमची पॉलिनॉमियल असणार आहे. याचा अर्थ आपल्याला काय लिहावं लागेल, इथं तुमची पॉलिनॉमियल एक्स मध्ये आहे म्हणजे इथं आपल्याला लिहावं लागेल एक्स क्यूब, कारण 1 2 3 4, 4 पेक्षा एक न कमी म्हणजे किती, 3. एक्सचा घातांक 3 न चालू होईल. पुढची तुमची काय असणार आहे, पॉलिनॉमियलचा घातांक 2 असणार आहे, तो मला काय लिहावं लागेल एक्स स्क्वेअर, त्यानंतर एक्स आणि शेवटची संख्या -17. ओके, आता कोइफिशियंट आपल्याला लिहायचे. मग एक्स पहिला कोइफिशियंट म्हणजे याचा असणार आहे, सेकंड कोइफिशियंट म्हणजे याचा असणार आहे विच इज -3, अँड थर्ड कोइफिशियंट इज, त्याला चिन्ह नाही म्हणजे इट इज +7x. 2x³ -3x² +7x -17 is our quotient. And what about the remainder? So remainder is 51. So write it here. So this is all about the question number, sum number 4. Okay, तुम्हाला समजलं असेलच. फिफ्थ एक्झाम्पल जाऊया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज फिफ्थ एक्झाम्पल. फिफ्थ एक्झाम्पल तुमचं काय आहे बरं, फिफ्थ एक्झाम्पल x⁴ -3x² -8 and divisor is x + 4. Okay, so first step is to write in the index form. So index form मध्ये लिहिण्यासाठी आपल्याकडे 3च टर्म आहेत, परंतु डिग्री किंवा त्याची पॉवर 4 पासून चालू झालेली आहे. आपल्याला रिअरेंज करून लिहावं लागणार आहेत, मिसिंग टर्म त्या ठिकाणी टाकावे लागणार आहेत. ओके, सो x⁴, आता 4 नंतर पॉवर काय असली पाहिजे, 3, विच इज मिसिंग हिअर. सो राईट इट विथ 0x³, देन राईट स्क्वेअर वाली टर्म जी दिलेली आहे दॅट इज -3x², देन द इंडेक्स 1 पॉवर 1. मग किती आहे ती दिले का इकडे आपल्याकडे नाहीये, विच इज मिसिंग आहे म्हणजे ती नाहीये. सो राईट +0x अँड राईट -8. ओके, 4 3 2 1 अँड 0 इंडेक्स वाली टर्म. नाव राईट कोइफिशियंट ॲज युजुअल. कोइफिशियंट ह्याचा काय असणार आहे तुमचा, कोइफिशियंट विल बी 1. ओके, ऑफ दिस फर्स्ट टर्म, देन 0. ओके, then -3, again 0 and last is -8 only. Okay, what about the divisor? So divisor is given x + 4. Again our sentence will be, काय सेंटेन्स तयार होईल आता आपलं, opposite of 4 is -4. Opposite of 4 is -4. Now on the right hand side setup is ready again. So write -4 here and all coefficients, that is 1 0 -3 0 and -8 on the right hand side in this gap. 1, then 0, then -3, 0 and 8 again. Box बरोबर त्याच्या खाली आला बघा आता. So take this one as it is down to that line. Okay, just below that line. Now multiply this one with this -4. -4 -1 -4, मल्टिप्लिकेशन आला -4, 0 आणि -4, इथं -4च येणार आहे. का तर 0 -4 त्यांची बेरीज वजाबाकी होत नाही, जी सेकंड टर्म असते ती तशी लिहावी लागते. आता या दोघांचा गुणाकार आला 4 चोक 16, 4 4 जा 16. बट व्हॉट टाइप ऑफ 16? +16 बिकॉज -+ ओके, दिस इज 16, दिस इज 3. व्हॉट इज सबट्रॅक्शन विल टेक्स प्लेस, दॅट इज 16 - 3 13 आले, प्लस वाले, कसले वाले, प्लस वाले. आता 13 गुणिले 4, 13 चोक 52, 52. व्हॉट इज इट, 13 चोक 52, 52. 0च्या खाली लिहा. आता 52 तुमचे निगेटिव्ह येणार आहे, का 13 प्लस मध्ये आहे आणि 4 मायनस मध्ये. 13 चोक 52 +-
minus. So 52 will remain again as it is. So write minus 52 as it is. कारण शून्यामध्ये काहीच होणार नाही. मग 52 into 4 ह्यांचा गुणाकार येणार आहे तुमचा 208. 208. ओके. इथं वरती 8 लिहिले पण ते मायनस मध्ये आहे, ते लिहायचं चुकून राहिलेलं आहे. ओके. सो इथं -4 - 52 प्लस 208 आलेला आहे. प्लस 208. नाव दिस प्लस 208 अँड -8 सबट्रॅक्शन होणार आहे आणि मग तुमचं उत्तर येणार आहे 200. 208 मधून 8 गेलं, उत्तर किती आलं? 200 फक्त. ओके. अँड दिस रिमेनिंग कोइफिशियंट्स आर द क्वोशियंट ऑफ युअर पॉलिनॉमियल. ओके. क्वोशियंट आहे तुमचा तो इथे लिहून टाका. 1 then -4 then 13 and -52. ॲज युजुअल काउंट करा तुमचे किती कोइफिशियंट आहेत. 1 2 3 4. याचा अर्थ तुमची क्वोशियंट व्हॅल्यू जी पॉलिनॉमियल इंडेक्स फॉर्म मधील ती इंडेक्स 3 पासून चालू होणार आहे. आता ते एक्स मध्ये असल्यामुळे इथे लिहितो मी x³, त्याच्यानंतर x⁻² येणार, त्यानंतर x येणार आणि शेवटी -52. ओके. आता फक्त त्यांचे कोइफिशियंट ह्याला जोडून लिहा. एकदा का कळलं की कुठून चालू होणार आहे ते लगेच लिहू शकतो आपण. ह्याचा कोइफिशियंट 1 आहे, त्याचा -4 आहे, थर्ड टर्म तुमची आहे प्लस मध्ये, सो +13 and -52. दॅट्स इट. आणि रिमाइंडर आला आहे तुमचा 200, दॅट इज 200. दॅट्स इट फॉर द 5th example. ओके. लास्ट एक्झाम्पल फ्रॉम प्रॅक्टिस सेट नंबर 3.3, दॅट इज 6th example. y³ - 3y² + 5y - 1 and divisor is y - 1 only. So as usual write index form. It is already in the index form. Okay. No missing term is there. काही एक कुठलीही त्याची एक टर्म गाळलेली, पद गाळलेलं नाहीये किंवा कमी झालेलं नाही. दॅट इज y³ - 3y² + 5y - 1. ओके. 3 2 1 0. ओके. कोइफिशियंट काय आता ह्याचा कोइफिशियंट किती असणार आहे? याचा कोइफिशियंट असणार आहे 1. याचा किती? -3 देन +5 and last one is -1. What about divisor? It is y -1. So our statement will be opposite of -1 is 1. Okay, that's it. Now next step. Okay, format is already ready. So coefficient काय काय आपले? Coefficient आहेत आपले 1. Then our coefficients are 1, then -3, then 5 and -1. ओके. आणि आपला जो अपोजिट ऑफ -1 आहे तो आपल्याला इथे लिहायचा आहे. दॅट इज 1 ओनली. ठीक आहे. सो टेक दिस 1 ॲज इट इज. ओके. घेतला, काही हरकत नाही. नाव 1 into 1 1 only. This minus, this plus, subtraction will take place, that is -2. Okay, -2 into 1, that is -2 again. So plus minus, subtraction will take place, that is 3. 5 मधून 2 गेले, 3 राहिले पण प्लस वाले, कारण 5चं चिन्ह मोठ्या संख्येचं चिन्ह. So 3 1 जा 3. Okay, this minus, this plus, subtraction will take place again, and you have 2 as a answer, that is remainder. Okay. Again coefficient form of the quotient is 1, that is -2 and 3 only. So convert it into the quotient in the index form. म्हणजे त्याच्या घातांकित रूपामध्ये करा. आता परत काउंट करा. 1 2 3. 3च कोएफिशियंट आहेत. याचा अर्थ तुमची पॉलिनॉमियल ही पॉवर 2 नी तयार होणारी किंवा त्याचा इंडेक्स किती असणार आहे? 2 असणार आहे. मग आपल्या y मध्ये आहे त्याच्यामुळे लिहितो मी y चा वर्ग, कारण पॉवर 2 पासून सुरू होणार आहे तुमची. ओके. घातांक 2 पासून सुरू होणारी पॉलिनॉमियल असणार आहे. मग त्याच्यानंतर असणार आहे तुमचा y चा पहिला घात आणि शेवटची टर्म असते ती चिन्हासहित अशी म्हणतो. ओके. म्हणजे 1 2 3 टर्म आल्या का? 3 टर्म, परंतु पॉवर किती? 2. 3 पेक्षा 1 न कमी म्हणजे 2. याचा कोएफिशियंट असेल 1, याचा कोएफिशियंट असेल -2. दॅट्स इट. ओके. रिमाइंडर इज ऑलरेडी रिटन ओव्हर हिअर. अगेन राईट हिअर. रिमाइंडर म्हणजे काय असते? बाकी. अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट नंबर 3.3 तुम्हाला समजला असेल. सराव करा. ओके. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया प्रॅक्टिस सेट नंबर 3.4 सहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.